नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात की प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. जरी स्वप्न पाहणं आपल्या नियंत्रणात नसेल तरी प्रत्येक स्वप्न शुभ किंवा अशुभ संकेत देत असतं. तुम्हाला माहीत असेल, प्राचीन काळामध्ये राजे महाराजे त्यांच्या दरबारामध्ये स्वप्नतज्ज्ञ ठेवत होते, जेणेकरून भविष्यातील घटनांची कल्पना घेऊन योग्य निर्णय घेण्यास मदत होईल म्हणून. जर स्वप्नांचा योग्य अर्थ कळाला तर अडचणीवरती मात करणं सोपं जातं. जर तुम्हाला स्वप्नामध्ये अनेक मुली किंवा एखादी छोटीशी मुलगी दिसली, समजा एखादी वृद्ध महिला दिसली, तर त्याचा काय अर्थ आहे किंवा असं स्वप्न सांगण्याचा प्रयत्न करतंय की याबद्दल स्वप्नशास्त्रामध्ये नक्की काय सांगितलेलं आहे, हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय. तर मग चला, नक्की स्वप्नामध्ये कोणत्या प्रकारची मुलगी दिसणं हे काय द्योतक आहे. जर तुम्हाला स्वप्नामध्ये एखादी मुलगी दिसली तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. तुमची जुनी गुंतवणूक तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. तुमचं पेमेंट रखडलेलं असेल तर ते तुम्हाला मिळणार आहे. व्यापाऱ्यांसाठी देखील हे स्वप्न अत्यंत फायदेशीर असेल, कारण विक्रीमध्ये वाढ होऊन उत्तम नफा त्यांना होणार असतो. त्यानंतर स्वप्नामध्ये जर एखादी छोटीशी मुलगी तुम्हाला दिसत असेल तर हे देखील अत्यंत शुभ संकेत आहेत. याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये काही मोठे सकारात्मक बदल होणार आहेत. जर तुम्ही सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर त्या लवकरच दूर होणार आहेत. कुटुंबामध्ये जर काही वादविवाद असतील तर तेही मिटणार आहेत आणि घरामध्ये प्रेमपूर्ण वातावरण तयार होणार आहे. जर तुम्हाला स्वप्नामध्ये अनेक मुली एकत्र दिसत असतील आणि तुम्ही एका बाजूला शांतपणे उभे असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही आतापर्यंत ज्या अडचणी तुमच्यामध्ये येत होत्या ते हळूहळू दूर होणार आहेत. हे स्वप्न असं संकेत देतं की आता तुमच्या आयुष्याला एक दिशा मिळेल आणि तुमचं लक्ष पूर्ण होईल. सगळेजण तुमच्यावरती विश्वास ठेवतील असाही याचा अर्थ घेतला जातो. त्यानंतर जर तुम्हाला स्वप्नामध्ये एखादी विवाहित स्त्री दिसली तर हा देखील एक अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ असा आहे की तुमच्यावरती मोठ्या जबाबदाऱ्या येणार आहेत, ज्यामुळे समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. या स्वप्नाचा अर्थ असाही आहे की कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं तुम्हाला एखादी गुड न्यूज मिळू शकते. त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये वृद्ध महिला दिसली तर ते देखील शुभ मानलं जातं. वृद्ध महिलेला स्वप्नामध्ये पाहणं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ आणि मान सन्मान होणार आहे. हे स्वप्न तुम्हाला सांगतं की तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. त्यानंतर जर तुम्ही एखाद्या स्वप्नामध्ये एखाद्या महिलेशी बोलत असाल, असं जर तुम्ही पाहिलं असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि मान सन्मान यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. भरपूर दागिने परिधान केलेली महिला जर तुम्हाला स्वप्नात दिसली तर ते देखील अत्यंत शुभ मानलं जातं. तुमचं काम खूप दिवसांपासून रखडलंय, ते पूर्ण होण्याची शक्यता आहे असं देखील स्वप्न हे शुभ मानलं जातं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं स्वप्नामध्ये कुमारिका, विवाहित स्त्री, वृद्ध महिला हे दिसणं याचे वेगवेगळे अर्थ होतात. त्याप्रमाणे जर तुम्हाला एखादं स्वप्न पडलं तर आता त्याचा अर्थ जाणून घेणं तुमच्यासाठी सोपं होईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.